सामना विचारांचा असतो, सामना तत्वांचा असतो. दादा अशा पार्श्वभूमीतून आले ना, की तिथं खासदार, आमदार सोडावं, नगरसेवक होण्यासाठीचा जो खर्च करावा लागतो, तेवढी सुद्धा आमची ऐपत नाही. नमस्कार. आपल्यासोबत आहेत राज्यसभा खासदार उमेदवार ज्योतिताई वाघमारे. सर्वप्रथम MTV मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला ही राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत मिळाली, काय प्रतिक्रिया आहे पहिली? धन्यवाद. MTVच्या माध्यमातून मला राज्यातल्या सगळ्यांशी बोलता येतंय. सर्वप्रथम राज्यसभेची उमेदवारी 5 मार्चला जाहीर झाली. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. मला वाटतं की महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी महिला दिनाची भेट आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. कारण महिला हीच आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे आणि अगदी म्हणजे किचन सांभाळण्यापासून ते ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व करण्यापर्यंत महिलांनी गगनभरारी घेतली आहे. त्यामुळेच आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या गोरगरीब तळागाळातल्या भाकरीचा संघर्ष करत उच्च शिक्षण घेऊन PhD डॉक्टरकीपर्यंत झेप घेणाऱ्या एका सर्वसामान्य मागासवर्गीय घरातील मुलीला उमेदवारी दिली. राज्यसभेची ती सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत मला पोहोचवण्यामध्ये त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला, याबद्दल माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची मनापासून मी आभारी आहे. माझी उमेदवारी ही महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरिबाची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी ज्याच्या पाठीशी नावाचा वारसा नाही, आडनावाचा वारसा नाही, ज्याचा बाप मोठा नाही, ज्याची आई मोठी नाही, ज्यांच्या घरात 2 वेळेचं जेवण सुद्धा नाही, पण समाजासाठी, देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ते झगडतायत, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेला न्याय म्हणजे माझी उमेदवारी आहे. त्यामुळे ज्योती वाघमारे हे नाव कदाचित शून्य आहे, पण मी राज्यातल्या कष्टकऱ्यांची, मागासवर्गीयांची, लाडक्या बहिणींची फक्त एक प्रतिनिधी आहे, एवढंच मला वाटतं. सर्वप्रथम ज्यावेळी तुम्हाला ही माहिती मिळाली, म्हणजे याची तुम्हाला पूर्व कल्पना होती किंवा ज्यावेळी तुम्हाला समजलं, एकंदर त्या बाबतीत सस्पेन्स कायम होता, समजल्यानंतर तुम्हाला याविषयी पहिली माहिती कोणाला द्यावीशी वाटली? खरं तर मला या उमेदवारीची काहीच कल्पना नव्हती. बघा, अनेक वेळेला राजकारणामध्ये मागून सुद्धा काहीच मिळत नसतं, पण नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. दादा अशा पार्श्वभूमीतून आले ना, की तिथं खासदार, आमदार सोडावं, नगरसेवक होण्यासाठीचा जो खर्च करावा लागतो, तेवढी सुद्धा आमची ऐपत नाही. अरे, पायात चप्पल घालण्याची ऐपत नव्हती, पुस्तकं विकत घेण्याची ऐपत नव्हती, दुसऱ्यांची पुस्तकं उधार उसनवारीनं घेऊन अभ्यास करून बोर्डात पहिली आली आहे. कुठलं पद मागावं साहेबांकडे एवढं धाडस नव्हतं. म्हणजे अगदी माझ्यासारख्या तळागाळातल्या मुलीला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती शिवसेनेचा आवाज बनून बोलता आलं ना, मी म्हणत होते हाच माझा सन्मान आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मनगटावर मी त्यांची बहीण म्हणून राखी बांधली ना, म्हटलं एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण हाच सगळ्यात मोठा सन्मान आहे. काहीच मागितलं नव्हतं. पण कदाचित साहेबांना वाटलं की अरे, गोरगरीब मागासवर्गीय लाडक्या बहिणींचा राजकीय क्षेत्रात आवाज बुलंद झाला पाहिजे. त्यामुळे एका गोर गरीब मागासवर्गीय लाडक्या बहिणीला त्यांनी ही ओवाळणी दिलेली आहे. साहेबांनी जेव्हा सांगितलं, विश्वास नाही बसला मला. श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा भावना अनावर झाल्या, डोळ्यात पाणी दाटून आलं. पण हे डोळ्यातलं पाणी ही माझी कमजोरी नाही आहे. कारण ही म्हणजे हे डोळ्यातलं पाणी, ही पोटातली भूक, हा रक्तामधला विचारांचा लावा, हेच आम्हाला बळ देणार आहे संघर्षाचं. माझ्या आईवडिलांना सुद्धा माहिती नव्हतं. जेव्हा टीव्हीवरती बातम्या आल्या तेव्हा आईवडिलांना माहिती झालं सगळं. प्रोसेस पूर्ण केल्यानंतर मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलले खूप उशिरा. पण सगळे खूप आनंदी आहेत. मला याचा आनंद वाटतो की माझ्या उमेदवारीमध्ये आज महाराष्ट्रातली प्रत्येक महिला स्वतःला बघतीये आणि ती आनंद होतीये. म्हणजे ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही त्या महिला पण आनंदी होत आहेत. जो सर्वसामान्य शिवसैनिक तळागाळामध्ये काम करतो ना, उन्हातानामध्ये अंगावरती लाट्या-खाट्या काढतो, केसेस करून घेतो आणि त्याला वाटतं आयुष्य सतरंजा उचलण्यामध्ये जाईल का काय? अरे, पण तुम्ही काम करताय ना, तर तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसेल, पण एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष आहे. मोठ्या पदासाठी राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे. म्हणजे इथे फक्त सेलिब्रिटी, सोशलाईट, हजारो करोडचं बिझनेस असणारे बिझनेसमन आतापर्यंत हीच लोक गेलेली आहेत. तुम्ही, मला कोणावर टीका नाही करायची, पण आज कुणाचा मुलगा जातोय, कुणाचे वडील जात आहेत, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, हेच जात आहेत ना दादा, मोठी माणसंच जात आहेत.
आम्ही खूप छोटी माणसं आहोत. आमच्या पाठीशी वारसा असेल तर कुठल्या आडनावाचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही, फक्त संघर्षाचा आहे. मग सर्वसामान्य माणूस सुद्धा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचू शकतो. हे धाडस हे एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. म्हणजे जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. मी नतमस्तक आहे त्यांच्या पुढे, मी निशब्द आहे त्यांच्या पुढे. ताईंची आणखीन एक ओळख म्हणजे त्या उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांची एकापेक्षा जास्त भाषेवर सुद्धा प्रभुत्व आहे. ताई, या सर्वाचा वापर राज्यसभेसाठी कसा करा? खरं तर भावना व्यक्त करण्याला भाषेचं माध्यम नसतं, पण आपण जेव्हा बहुभाषिक असतो आणि त्यातही वरिष्ठ सभागृहामध्ये जात असताना जर आपल्याला हिंदी इंग्रजी येत असेल तर त्याचा नक्की चांगला उपयोग होतो. माझी मातृभाषा तेलुगू आहे. सोलापूरमध्ये तेलुगू कन्नड बोललं जातं, त्यामुळे तेलुगू कन्नड येतं. मराठी माध्यमातून शिक्षण झालं. सूत्रसंचालन करत वक्तृत्व स्पर्धांच्या बक्षिसांवरती मी माझं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे एखादी परीक्षेची फी जरी भरायची असेल तरी वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षिसाची मी वाट बघायची. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. इंग्रजी विषयामध्ये MA केलं, PhD पूर्ण केली. 10 वर्ष सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. हिंदी खूप चांगल्या पद्धतीनं बोलता येतं. मला वाटतं की देशाच्या पटलावरती महाराष्ट्राचे प्रश्न पोहोचवण्यासाठी नक्कीच मला या भाषांचा उपयोग होईल. जागतिक महिला दिनी आपण सर्वसामान्य कुटुंबातील ज्या युवती आहेत की ज्या छोट्याशा अपयशानं खचून जातात, अशांना तुमच्यासारख्या एखाद्या नेतृत्वामुळं चांगला आत्मविश्वास होईल, त्यांना काय संदेश द्या? मला जागतिक महिला दिनाच्या मी सगळ्या महिलांना, मुलींना मनापासून शुभेच्छा देते. एवढंच सांगते की महिला असणं ही कमजोरी नहीं है, महिला असणं ही ताकत है. औरत बहुत ताकतवर होती है. वो इतनी ताकतवर होती है ना की मर्द को भी वो खुद पैदा करती है. वुमन हा शब्द जर आपण उलटा केला तर त्याचा अर्थ न म वू असा होतो. महाराष्ट्र भाग्यशाली आहे कारण आपल्याला वारसा जिजाऊच्या हातातल्या तलवारीचा लाभला. आपल्याला वारसा सावित्रीबाईंच्या फुलेंच्या शिक्षणाचा लाभला. आपल्याला वारसा रमाईच्या त्यागाचा, अहिल्यादेवींच्या प्रशासनाचा लाभला. शिवराय आणि भीमरायांची ही भूमी आहे. या मातीतला कण न कण या महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे पावन झालाय. त्यामुळे एक महाराष्ट्राची लेक म्हणून ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही असाल तिथं इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करा ना की म्हणतात ना की बेटी को चांद की जैसी मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए. बनना है तो सूरज की तरह बनो की देखने वाले की नजरे नीचे झुक जाए. आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशानं सगळं आसमंत उजळून गेला पाहिजे. इतकी संघर्ष करण्याची आणि लढण्याची ताकद माझ्या प्रत्येक बहिणीला मिळावी, इतक्याच शुभेच्छा मी महिला दिनाच्या निमित्तानं देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या तोडीस तोड असं तुम्ही त्यांच्या सगळ्या आरोपांचं खंडन करत आलात किंवा शिवसेना शिंदे साहेबांचा एक बुलंद आवाज म्हणून तुम्ही आजपर्यंत राज्यभर देशभर तुमचं नाव सगळीकडे चर्चेला गेलं. राज्यसभेमध्ये हा सामना पाहायला मिळेल? सामना विचारांचा असतो, सामना तत्वांचा असतो. संजय राऊताबद्दल मी काय बोलू? ज्या माणसांनी आपला कणाच मोडून विकून खाल्लाय त्यांच्याबद्दल मला या आनंदाच्या क्षणी काहीच बोलायचं नाहीये. ज्या माणसांनी आपली विचारधारा भंगारात विकून खाल्लेली आहे आणि जी लोक सत्तेसाठी सरेंडर झालेली आहेत, सरपटतायत, सरड्यासारखे रंग बदलतायत, ती लोक आधीच पराभूत झालेली आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवलंय. त्यांना विधानसभेमध्ये फक्त 20 जागा मिळालेल्या आहेत आणि आत्ता नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, तिथं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सपशेल नाकारलंय. आता तर पुढच्या 2 वर्षानंतर राऊत खासदार बनून जातील का नाही एवढंही संख्याबळ त्यांच्या स्वतःकडे नाहीये. त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी करावी. उरला सुरली पक्ष म्हणजे आता त्यांची शिल्लक सेना झालेलीच आहे, पण कदाचित तो पक्ष बंद पाडल्याशिवाय राऊत स्वस्थ बसणार आहेत की नाही किंवा उबाठा पक्ष संपवण्याची सुपारीच त्यांनी घेतली आहे का काय, हा अशाच पद्धतीनं ते काम करतायत. पण त्यांना एवढंच सांगायचंय की बचके रहणारे बाबा, बचके रहणारे. धन्यवाद. आपल्यासोबत आता ज्योतिताई वाघमारे, कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV मुंबई.